आज आपण काय शिकू? बेरीज. आपल्या YouTube चॅनलचं नाव काय आहे? लहान मुलांचा अभ्यास. लहान लहान मुलांसाठी बेरीज हे आपण शिकणार आहोत. काय शिकणार आहोत? बेरीज. हे किती आहे? 5 आणि हे किती आहे? 5 आणि 5 आणि 5 किती होते ते आपल्याला माहित आहे. 5 आणि 5 10 होते. तर काय करायचं? कसे 10 होते? वेगवेगळ्या संख्या जर असल्या आपल्याला तर ते कसं सोडवायचं? आपण अतिशय सोपं उदाहरण घेऊन आधी पाहू, त्यानंतर अवघड आपण उदाहरण घेऊ आणि पूर्ण बेरीज आपण शिकून घेऊ आज. हे किती आहे? 5. मग 5 रेषा मारायच्या. 1 2 3 4 5. दुसरा अंक किती दिलेला आहे? 5. मग ह्या सुद्धा 5 रेषा मारायच्या. 1 2 3 4 5. आता काय करायचं? ह्या आपण ज्या रेषा मारलेल्या आहेत त्या रेषा आपण मोजायच्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उत्तर किती येते आपलं? 10. आता आपण दुसरं उदाहरण घेऊ. हे किती आहे? 7 आणि हे किती आहे? 2. मग याची काय करायची आपल्याला? बेरीज. आता आपण बोटावर मोजू शकतो. आपण काय करू? आता हे मोठा अंक दिलेला आहे 7 आणि दुसरा अंक लहान दिलेला आहे किती? 2. मग काय करायचं? हे 7 आपण मनात धरू आणि हे किती आहे? 2. मग आपण पहिले 2च रेषा मारू. हे 7 आणि हे 2 नंतर आहे. 7 नंतर आपण मोजू. हे 8 आणि हे 9. मग हे याचं उत्तर किती आहे? 9. आलं का लक्षात? आता अजून दुसरे उदाहरण घेऊ. थांबा आपण. हे 8 आणि 8 आणि 3. आता 8 मध्ये किती मिळवायचे? 3. हे 8 असेच मनात पकडू आपण आणि हे किती आहे? 3. 3 रेषा मारायच्या. मग 8 नंतर ह्या 3 रेषा मोजायच्या. 9 10 11. मग उत्तर लिहायचं 11. आलं लक्षात? आता आपण काय करू? 2 अंकी घेऊ. हे 11 आणि हे 12. 11 आणि 12 याची काय करायची आपल्याला? बेरीज. आता इथं हे 1 आणि हे 2. 2 आणि 1 किती होते? 3. हे आपल्याला माहित आहे. रेषा मारायचं काम नाही. हे 1 आणि हे 1 2. मग इथं 2 लिहायचे. उत्तर किती येते? 23. आलं लक्षात? असं पहा. अजून दुसरं उदाहरण. आता हे 73 आणि हे 52. याची बेरीज किती होती ते पाहायचं. आता हे 3 आणि हे 2. काय करायचं? 3 रेषा मारायच्या आणि त्याच्या पुढंच किती? 2 रेषा मारायच्या. मोजा. 1 2 3 4 5. या 3 आणि 2 च्या खाली किती लिहायचे? 5. आता हे 7 आणि हे 5. पहिले 7 रेषा मारायच्या. 1 2 3 4 5 6 7 आणि नंतर ह्या 5 रेषा मारायच्या. 1 2 3 4 5 6 किती मारायच्या? 5. थांबा, मी जास्त मारली होती एक रेषा. आता हे 7 आहे आपल्याला माहित आहे. मग 7 नंतर मोजायचं. 8 9 10 11 12. इथे किती? 12. म्हणजे याचं उत्तर किती येते? 125. आलं लक्षात? आता आपण ही बेरीज शिकली, पण ही बेरीज आता बिना हातच्याची होती. आपण पुढच्या भागात काय हातच्याची बेरीज कशी करायची आहे ते पाहू. ठीक आहे? जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही काय करा? हे चॅनल लहान मुलाचा अभ्यास चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा. ठीक आहे? आपण हातच्याची बेरीज उद्या शिकू.